एरवी जहाल भाषणांसाठी ओळखले जाणारे शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटील भाजपसोबतच्या युतीसाठी मवाळ झाल्याचं दिसतंय। स्वबळावर लढून कार्यकर्त्यांचं नुकसान करू नका असं आवाहन त्यांनी भाजपला केलंय आणि दुसरीकडे भाजपचे काही नेते मात्र आवश्यक तिथे स्वबळाची विधानं करतायत। स्थानिक निवडणुका स्वतंत्र न लढता युतीतच लढा असं आवाहन शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला केलंय। मात्र हिंदुत्व आणि महायुतीच्या नावानं सत्तेत येऊन वर्षभराच्याच आत शिंदेंच्या नेत्यांवर आवाहनाची वेळ आली आहे। यावरून विरोधकांनी टीकाही केली आहे। भाजपला मी ते सांगतो, बाबा हो, तुम्ही आता युती करा, तुम्ही आता जेडपी मध्ये अलग अलग जी वारी करताय हे करू नका, कार्यकर्ते भरून जातील याच्यामध्ये। अहो, भाजप जर यांच्या आयुष्यातनं वजा केली तर ह्या सगळ्यांचीच अवस्था डस्टबिन मधल्या कचऱ्यासारखी आहे। भाजप एक अदृश्य शक्ती यांच्या पाठीशी आहे म्हणून हा डोलारा सगळा दिसतोय। पण गुलाब पाटलांनी गळ घातली आहे तर मला खरा प्रश्न पडलाय तो ठाण्यातला, नवी मुंबईतला, की गणेश नाईक आणि शिंदेचे लोक कसे एकमेकांना जमवून घेणार आहेत। मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं गणित आहे। दरम्यान एकीकडे शिंदेचे नेते कमी जागा मान्य करून भाजपला युतीसाठी आग्रह धरताय, दुसरीकडे भाजपचे नेते जिथे भाजप सक्षम आहे तिथे स्वबळाची भाषा करताय। पुन्हा त्याच भाजपचे दुसरे नेते आम्ही युतीतूनच लढणार असंही सांगताय। इकडे आम्हाला सांगता युती करायची आणि एखादा सांगताय स्वबळाची तयारी ठेवा, करा मग तुम्ही 100 लढताना आम्ही 50 लढू आमच्या ताकदीनुसार। असं करू नका। खासदारकीत कार्यकर्ता लांब घालता, आमदारकीत घालता, मार्केट कमिटीत घालता, शेतकरी संघात घालता आणि इथे काय बोंब पडते आपली, इथे काय नाटक करता तुम्ही। महायुतीमध्ये जर त्या ठिकाणी निवडणूक लढवली तर आनंदच आहे, पण मी स्पष्टपणे सांगतो, ज्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते सक्षम आहेत आणि जर त्यांच्यावर अन्याय होणार असेल तर मी राज्याच्या नेतृत्वाला निश्चितपणे त्या लोकांची बाजू मांडून जर गरज पडली तर स्वतंत्र लढण्याकरता त्या ठिकाणी मी त्यांना सांगेन। मला वाटतं अशा प्रकारचं वक्तव्य भाजपकडून आलेलंच नाहीये, त्याच्यामुळं महायुती म्हणूनच लढायचं अशा प्रकारची भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि भारतीय जनता पक्षाची राहिलेली आहे। परंतु शेवटी पक्ष म्हणून आज तरी माझ्या माहितीप्रमाणे महायुती म्हणून सगळीकडे एकत्रित लढण्याचीच भूमिका आणि मानसिकता आहे। 2019च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युती असली तरी गुलाबराव पाटलांविरोधात भाजप बंडखोरानं उमेदवारी दाखल केली होती। गुलाबरावांच्या आरोपांनुसार भाजपनं युतीत असूनही बंडखोरांचा प्रचार केला होता। तेव्हा मंत्री गुलाबरावांनी भाजपवर जहरी टीका केली होती। मात्र यावेळी जागा वाटपात एक पाऊल आम्ही मागे सरकू, मात्र भाजपनं युती करावी असं आवाहन त्यांनी केलंय। ते आम्हाला विचारता लोक, तुम्ही उघाडाचे का की शिंदेचे, आम्हाला विचारता लोक। पण आम्ही वर्षभर ऐकलं ते गद्दार गद्दार गद्दार, निवडून येत नाही म्हणे कोणी, नंतर वापस जो फुटून जातो तो। पण आम्ही फुटलेच नव्हते। आमचा झेंडा बदलला, आमचा सिम्बॉल बदलला, आमचे बाळासाहेब बदलले नाही। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।